गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. उपासना. तुम्ही संसारी व प्रापंचवाईक असल्यामुळे व्यवहारी जगात वागताना सर्व गोष्टी सांभाळू शकत नाही. त्यामुळे अमुक वेळेलाच उपासना करावी असे नियम तुम्ही स्वतःवर लादून घेऊ नयेत. उपासना पहाटे किंवा सकाळी नाहीतर संध्याकाळी किंवा जमेल त्या वेळी करावी. दिवसभरात केव्हाही कर्तव्य समजून मात्र उपासना करावी. उपासना होणे हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्याही कडक बंधनात अडकू नये. देवाप्रित्यर्थ आपल्याला रोज काय काय करता येईल ते बघा. देव तोच धर्म आहे, धर्म तोच देव आहे. दोन्ही एकच आहेत. धर्म श्रेष्ठ आहे, त्याची सेवा व त्यातील तत्वे आत्मसात करा. उपासना करताना कोणालाही प्रथम मनाचे ठिकाणी स्थिरता येत नाही, कारण मन हे फार चंचल आहे. परंतु तशाही परिस्थितीत प्रयत्न चालू ठेवल्यास हळूहळू स्थिरता प्राप्त होऊ शकते. कालांतरानेही जर मन स्थिर एकाग्र होत नसेल तर नामस्मरण करावे. नामस्मरणाची शक्ती ही कर्मा एवढी श्रेष्ठ आहे. त्यानेही दोष कमी होतील व ईश्वर कृपा शक्य होईल. नेहमी गुरुवाक्यावर विश्वास ठेवा व श्रद्धा वाढवा. आपण ज्या गुरूंचा अनुग्रह घेतला असेल त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा. आपण जी उपासना करतो त्यापासून शक्ती निश्चित उत्पन्न होते व ती शक्तीच आपल्याला वेळोवेळी मदत करते, संकटातून वाचवते व चांगले विचार सुचवते. उपासनेमुळे मनातील द्वैत नाहीसे होते. ज्यांचे मनातून द्वैत जात नाही व केलेली उपासना फलद्रूप व्हावी अशी अपेक्षा असेल तर त्यांनी नारायणाचा जप करावा. जे भक्त नारायणाचा जप करतील त्यांना द्वैत शिवत नाही. अशा रीतीने फक्त एकाच नावाचा उच्चार केला म्हणजे आपोआप अद्वैत तत्वाचे पालन केले जाते. उपासना ही प्रत्येक स्त्री पुरुषासाठी आवश्यक आहे. प्रमाण कमी जास्त असू शकेल, परंतु उपासना चुकवू नये. तुमच्यावर संकटे आली तर तुम्ही गांगरून जाता, कारण संकटांना सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे आत्मिक बळ नाही, शिवाय मनोधैर्य नाही, आत्मविश्वास नाही. नित्य उपासना केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो, मनोधैर्य वाढते, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची मनाची तयारी वाढते. पूर्वकर्मानुसार संकटेही येणारच. जर तुमचे मनोबळ वाढलेली असेल तर या संकटातून हसत हसत बाहेर पडता येते. ही शक्ती उपासनेमुळेच मिळते. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.